नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनची सुरुवात करते अर्थातच आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या बातमीना। पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या भारताचा सुपुत्र अर्थात कुलभूषण जाधव यांच्याबद्दलची पहिली लढाई भारताने जिंकली आहे। त्यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे। आता त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा ही अवघ्या देशाला आहे। पाहूया। कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती, आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा विजय, आंतरराष्ट्रीय कोर्टाचा पाकड्यांना मजबूत दणका। जिंदाबाद कुलभूषण जाधव जिंदाबाद, देशाचे भूषण। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता निकालाचं वाचन सुरू झालं। तेव्हा सगळ्या देशाच्या नजरा हेग मधल्या आंतरराष्ट्रीय कोर्टावर खिळल्या होत्या। निकाल जाहीर झाला तेव्हा तमाम भारतीयांचा जीव भांड्यात पडला आणि देशभरात जल्लोष सुरू झाला। भारताच्या बाजूने 15 विरुद्ध 1 आंतरराष्ट्रीय कोर्टाने हा निकाल दिला। पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन झाल्याचं कोर्टाने मान्य केलं। भारताने कोर्टाकडे दाद मागितली हे योग्यच असल्याचं कोर्टाने सांगितलं। आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने मांडलेल्या भूमिकेचा विजय झाला। कुलभूषण यांना फासावर लटकवून भारताची कोंडी करण्याचा पाकिस्तानी लष्करी कोर्टाच्या नापाक मनसुब्यांना सुरुंग लागला। कायदा आणि माणुसकी पायदळी तुडवणाऱ्या पाकड्यांना दणका बसलाय। या निकालाचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेऊया। कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। शिक्षेचा फेरविचार होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम आहे। पाकनं निकाल फेटाळल्यास भारताला संयुक्त राष्ट्रात जाण्याचा पर्याय आहे। जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधता येणार आहे, मदत देखील घेता येईल। फाशीच्या शिक्षेला स्थगिती असली तरी तुर्तास त्यांची सुटका नाहीये। त्यासाठी भारताला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे। पण कोर्टाच्या या निर्णयामुळे पाकड्यांना कुलभूषण यांना कायदेशीर संरक्षण द्यावं लागणार आहे। अभिनंदन जसे परतले तसंच कुलभूषण सुद्धा मायदेशी परततील अशी सर्व देशवासियांना आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण पुन्हा एकदा नजर टाकूया या सगळ्या निकालाचा नेमका अर्थ काय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे। फाशीच्या शिक्षेला स्थगिती आहे पण तुर्तास सुटका नाहीये। शिक्षेचा फेरविचार होत नाही तोपर्यंत स्थगिती मात्र कायम आहे। जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधता येणार आहे, मदत घेता येणार आहे। निकालाविरोधात पाकला पुन्हा याचिका दाखल करता येणार नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। पाकनं निकाल फेटाळल्यास भारताला संयुक्त राष्ट्रात जाण्याचा पर्याय उभा आहे। व्हिएन्ना कराराच्या उल्लंघनाप्रकरणी पाकवर कारवाईची मागणीही करता येणार आहे। कुलभूषण यांना कोणताही त्रास होणार नाही याकरता भारत दबाव टाकू शकतोय। कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येईल हे तितकंच महत्त्वाचं। या निकालानंतर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी कुलभूषण जाधव यांच्या निकालाचं काय विश्लेषण केलंय सविस्तर ऐकूया। भारताच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा विजय आहे। कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जो एकमताने निकाल दिला आहे, म्हणजे बहुमताने निकाल दिला आहे। या निकालाचं वैशिष्ट्य असं आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं की कुलभूषण जाधव यांना काउन्सिलर ॲक्सेस हा मिळाला पाहिजे। मी आज दुपारपासून हेच म्हणणं मांडत होतो की पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा हेतू पुरस्कार भंग केला आहे, ही बाब एकदा सिद्ध झाली म्हणजेच काउन्सिलर ॲक्सेस कुलभूषण जाधव यांना मिळाला आणि जो आज दिला आहे, ही बाब सिद्ध झाल्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध पाकिस्तान सरकारने जो खटला चालवला होता हा पूर्णतः बेकायदेशीर आणि रद्दबातल ठरतो। परिणाम असा झाला की आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला जी स्थगिती दिली होती ती कायम केली। कायम केल्याचाच अर्थ असा होतो की हा पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने केलेली कारवाई पूर्ण रद्दबातल होते। आता प्रश्न उपस्थित असा होईल
की काय कुलभूषण जाधव येतील परी नाही. कुलभूषण जाधव यांच्या विरुद्ध पाकिस्तानला पुन्हा खटला काउन्सिलर ऍक्सेस देऊन चालवावा लागेल. पाकिस्तान करून तसं केलं जाईल का आणि पाकिस्तान तसं वागेल का, हे दोन महत्वाचे गंभीर प्रश्न आहेत. माझं स्पष्ट मत आहे की पाकिस्तान याच्या बाबतीत लबाडी करू शकतो. कारण असं आहे की कुलभूषण जाधव यांची सुरक्षितता ही आम्हाला फार महत्वाची ठरते. सरबजीत सिंग बरोबर जे झालं, जे पाकिस्तानने केलं, तशा प्रकारचं कुठलंही कृत्य पाकिस्तानतर्फे केलं जाण्याची धोका आहे. अर्थात पाकिस्तान ते करण्याचं धाडस करणार नाही, कारण पाकिस्तान आता जाणून आहे की भारताची कूटनीती पाकिस्तानला किती महागात पडू शकते. नंबर 2, कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पुन्हा जर खटला चालवायचा असेल तर तेथे काउन्सिलर ऍक्सेस दिल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो. माझं स्पष्ट मत असं आहे की एकदा काउन्सिलर ऍक्सेस दिला, कुलभूषण जाधव यांच्याकडून या खटल्यातली सर्व माहिती ज्ञात करून घेतली, म्हणजे कुलभूषण जाधव यांच्याकडून मिळवलेला तथाकथित कबुली जबाब हा कसा खोटा व लबाडीचा आहे हे भारतातर्फे सिद्ध केलं जाऊ शकतं. अर्थात कुलभूषण जाधव यांना तसे चांगले वकील तिथे मिळतील का, ही मला मोठी भीती आहे. कारण असं आहे की कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाहीर केल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयाच्या सगळ्या वकिलांनी एकत्रितून एक ठराव केला की कुलभूषण जाधव यांचं कोणीही वकीलपत्र घेणार नाही, आणि घेतलं तर त्याच्यावरती बहिष्कार टाकला जाईल. आम्ही भारताने असं केलं होतं का अजमल कसाबच्या बाबतीत? नाही. मुंबईच्या न्यायालयामध्ये आम्ही अजमल कसाबच्या बचावासाठी 2 वकील दिले. हेतू पुरस्कर मी आणि न्यायाधीश तैलानी यांनी ठरवलं होतं की अजमलच्या विरुद्धचा खटला हा ओपन कोर्टात चालवा, इन कॅमेरा चालू नये. सरकारचं आम्हाला म्हणणं होतं की इन कॅमेरा चालवा, आम्ही नकार दिला. नकार एवढ्याच करता दिलं की आंतरराष्ट्रीय समुदायाला कळलं पाहिजे की भारतात न्याय व्यवस्था ही स्वतंत्र आणि खुल्या पद्धतीने न्याय दिला जातो. तशा प्रकारचं आम्ही कारवाई केली. पाकिस्तानमध्ये आर्मी न्यायालयाने केलं नाही. आता हा खटला पाकिस्तानच्या आर्मी न्यायालयात चालवला जाईल का पुन्हा? माझं उत्तर नाही असं आहे. कारण असं आहे की पाकिस्तानच्या आर्मी न्यायालयामध्ये, लष्करी न्यायालयामध्ये हा खटला काउन्सिलर ऍक्सेसने चालून दिला तरी परिणाम तोच. म्हणून भारतातर्फे एक सतत मागणी करण्यात आली की हा खटला लष्करी न्यायालयात चालवताना स्वतंत्र याच्यात चालू जाईल. हे केव्हा करू शकतो आम्ही? ज्यावेळेला कुलभूषण जाधव यांच्याकडनं माहिती घेतलं. कारण भारताचं हे म्हणणं होतं कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी बाब खरी जरी असली तरी त्यांना दुसरीकडून उचलून पाकिस्तानमध्ये केलं, खोटे आरोप लावण्यात. ही माहिती आम्ही कशी सिद्ध करू शकतो? तर कुलभूषण जाधव यांच्याशी चर्चा केल्यानंतर खरी बाब काय आहे हे एकदा उघडकीला आल्यानंतर ही बाब आम्ही न्यायालयापुढे मांडू शकतो. आमच्या पुढच्या भविष्य काळात गंभीर प्रश्न असा असेल की कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये चांगले वकील मिळून दिले गेले पाहिजे आणि तो निकाल न्याय त्यांच्या विरुद्धचा खटला हा खुल्या ह्याच्याने चालला पाहिजे. परंतु आज आम्हाला ही गोष्ट मात्र चांगली आहे, कारण भारतीय दूतावासाची मदत कुलभूषण जाधव यांना मिळणार आणि कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत द्यावी. आणि हे एक महत्वाचं आज आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला याच्यात कुठे चाल ढकल करत आहे. कुलभूषण जाधव यांना भारतात लवकरात लवकर परत आणण्याकरता भारतानं न्यायालयीन प्रक्रियेसोबतच कूटनीतीचा सुद्धा अवलंब करावा अशी अपेक्षा लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी.
हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवला मोठा दिलासा दिलेला आहे. पाकिस्तानने दिलेली फाशी शिक्षा त्यांनी स्थगित केलेली आहे आणि यावर पुनर्विचार करावा अशी निर्देश त्यांनी पाकिस्तान दिलेले आहे. त्यामुळे भारताला या केसमध्ये खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. याचविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सर. सर मला सांगा, आता भारताला दिलासा तर आहेच, पण पुढे काय? आता याच्यानंतर खटले चालू होतील. कुठे चालवायचे? आर्मी कोर्टमध्ये की सिव्हिल कोर्टमध्ये? आर्मी कोर्टमध्ये चालवायला नको, कारण की आर्मी कोर्टमध्ये फक्त टेररिझमचे खटले चालतात. आता त्याला जर आपण गुप्तहेर म्हटलं तर सिव्हिल कोर्टमध्ये चालवावं लागेल आणि त्यांना कॉन्सुलर ॲक्सेस पण मिळेल आणि वकीलसुद्धा द्यावे लागतील. सर, शक्यता अशी नाकारता येत नाहीत की पाकिस्तान जाणीवपूर्वक ही केस रेंगाळत ठेवेल, कारण आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सांगितलं की इथून पुढे तुम्ही शिक्षा त्याला देऊ शकत नाही, सगळा ॲक्सेस द्यावा लागेल. मग जाणीवपूर्वक केस लांबवेल तर त्यातनं कूटनीती वापरून आपल्याला काही सोडून आणता येईल कुलभूषण जाधवला भविष्यात? नक्कीच. असं एक त्यांना पर्याय आहेच की जाणीवपूर्वक तुम्ही लांबत ठेवा. पण त्यांनी काय होईल की दोन्ही देशातले संबंध दुरावत जातील. आणि सध्या कशाची गरज आहे आपल्याला? आता सध्या गरज आहे की दोन्ही देशांनी एकत्र बसायला पाहिजे. आपल्यापेक्षा त्यांना जास्त आहे. समजा सुदैवाने पाकिस्तानी आपलं ऐकलं आणि सगळे ते पुढे गेले नाही ते, आणि लगेच समजा भारताच्या इच्छेनुसार कुलभूषणला सोडण्याला मान्यता दिली, तर साधारण किती दिवसात कुलभूषण भारतात येऊ शकतो? नाही, मला वाटतं या सगळ्या प्रोसेस जर जातील थ्रू तर कमीत कमी वर्षभर तरी लागेल. त्याच्याच म्हणजे पहिले अपील करणं, मग चार्जेस फ्रेम करणं, मग पुढे वकिलासमोर आणणं, ह्या खूप मोठ्या गोष्टी आणि चार्जेस फ्रेम करायलाच खूप वेळ लागतो. तर मी म्हणते 1 वर्ष हे सुद्धा खूप पॉझिटिव्ह इन्क्लिंग आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच लागेल, पण 1 वर्षापेक्षा कमी वेळ मला नाही वाटत लागू शकेल. हे होते निंबोरकर सर यांनी कुलभूषणला या सगळ्या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय न्यायालयातून या सगळ्या प्रकरणाचा निकाल समोर आल्यानंतर मात्र साताऱ्यातल्या आनेवाडी, ज्या ठिकाणी या कुलभूषण जाधव यांचं काही काळ वास्तव्य होतं, फार्म हाऊस आहे त्यांचं त्या परिसरामध्ये, तिथं मात्र जल्लोष करायला सुरुवात केली, फटाक्यांची आतषबाजी केली गेली, आनंद व्यक्त करण्यात आला, पेढे सुद्धा वाटण्यात आलेली आहे. साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय, घोषणाबाजी देण्यात आलेली आहे. भारत माता की जय, जय जवान, जय किसान, पाकिस्तान कुलभूषण हे साहेब हे आनेवाडीचे आहेत आणि त्यांची शेती आनेवाडीत आहे आणि शाळेसाठी, गावासाठी, लहान मुलांसाठी मार्गदर्शन करणारा माणूस कधीच खोटा नसतो. असं पाकिस्तानने खोटं ठरवलं त्यांना आणि त्याची फाशीची शिक्षा रद्द झाली. त्याबद्दल गावाच्या वतीनं आणि भागाच्या वतीनं, सगळ्या वतीनं मी सगळ्यांचं अभिनंदन, कुलभूषण यांचं अभिनंदन करतो. जाधव यांच्यासाठी आम्हाला आनंद झाला. यांनी काय केलं ती त्याच्यासाठी आम्ही साखर वाटतो. खूप त्यांनी काय केलं आमच्यासाठी. तर ठाण्यात सुद्धा मनसेच्या वतीनं यावेळी जल्लोष व्यक्त करण्यात आला, फटाक्यांची आतषबाजी करत, गोडधोड वाटत देशाच्या वतीनं या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. तर मुंबई सुद्धा याला अपवाद नव्हती. मुंबई सुद्धा ढोल ताशा वाजवत यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आणि त्यानंतर मात्र या निकालाचे सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली. सर्वत्र आनंद जल्लोष केला गेला. भारताच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सुद्धा. नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग घडामोडींचा पुढच्या अर्ध्या तासात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंडीत दारू पिणाऱ्या 20 ते 25 तळीरामांना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चांगलं झोडपून काढलेलं आहे. तिथे कशा पद्धतीनं राडा झाला जाणून घेऊया त्या सविस्तर रिपोर्टमधून.
पावनखिंडीत दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांना शिवभक्तांनी अशी अद्दल घडवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या परिसरात 20 ते 25 जणांचं हे टोळकं आपल्या वाहनांमध्ये दारू पार्टी झोडत होतं. तिथं असलेल्या शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यावर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी या मद्यपींना त्याचा जाब विचारला. शिवभक्तांचा अवतार पाहून तळीरामांची नशाच उतरली. आपली चूक झाल्याचं या महाभागांनी मान्य केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी या तळीरामांची यथेच्छ धुलाई केली. या पावनखिंडीत ही अशी मंडळी या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि इथून दारू पित असतात. हे आमच्या शिवभक्तांना कधी खपणार नाही. महाराजांचे सच्चे शिवभक्त इकडे हात वर करा. हा बाटली करा. तुमची चुकी आहे. गाडीचा नंबर घ्या. बरोबर चुकीचं आहे. आम्ही चुकलोय हे आम्हाला माफ करा. बस खाल्लं शेण खाल्लं आणि भुका खाल्लं. गाडीचा नंबर खाल्ला नाही. भुका खाल्ला नाही. तुम्ही आपली माणसं नाही. बस हे बस चार गाड्या शिवराष्ट्र संस्थेनं 13 ते 15 जुलै दरम्यान पन्हाळगड पावनखिंड मोहीम आयोजित केली होती. 15 जुलैला पावनखिंडमध्ये मोहिमेचा समारोप झाल्यानंतर हा प्रकार घडला. शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या तळीरामांची चांगलीच खोड मोडली आणि त्यानंतर या मद्यपींनी तिथून काढता पाय घेतला. खरं तर पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अशा ऐतिहासिक ठिकाणी येतात. मात्र मौज मजा करण्याच्या नादात काही जण त्या परिसराचं ऐतिहासिक महत्त्व विसरून जातात. हात वर करा. हा बाटली करा. तुमची चुकी आहे. गाडीचा नंबर घ्या. बरोबर चुकीचं आहे. आम्ही चुकलोय हे आम्हाला माफ करा. बस खाल्लं शेण खाल्लं. या टोळक्यांनीही तेच केलं होतं. मात्र त्याची त्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी पावनखिंड परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी शिवराष्ट्र संस्थेनं केली. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तेव्हा ऐतिहासिक वास्तूंचं पावित्र्य भंग करणं हे खरं तर चुकीचंच. मात्र अशा आरोपींना स्वतःहून कायदा हातात घेऊन शिक्षा करणं देखील तितकंच चुकीचं आहे. वळ्यात पुढच्या बातमीकडे. राज्यात मोकाट सुटलेल्या गुंडांवरती कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाहीये. खंडणीसाठी गुंड खुलेआम दहशत पसरवत असल्याचं नागपूरमधल्या एका सीसीटीव्हीत कैद झालेलं आहे. नेमकं इथं घडलंय काय बघूयात सविस्तर. या छोट्याशा हॉटेलमध्ये ग्राहक चहापान करताना दिसतात. चहा प्याल्यानंतर एक ग्राहक पैसे देताना दिसतोय. त्याचवेळी चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या गुंडानं एक पिंप उचलून फेकला. त्यानंतर गुंडाने दुसरा पिंप फेकला. टेबलवरचे ग्लास फेकून दिले. पाण्याचा जग फेकून इतर साहित्याची तोडफोड केली. चहाचं उकळतं पातेलं लोटून दिलं. एक पातेलं फेकून मारलं. बकेट हवेत भिरकावली. त्यानंतर गुंडांनी वाहनांची तोडफोड केली. वाहनांवर दगडफेक करून गुंड पसार झाले. नागपुरातल्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुख्यात गुंड फैजल खानच्या साथीदारांनी हे कृत्य केलंय.
फैजल खान हा नुकताच कारागृहातून सुटलाय. खंडणीसाठी फैजल खानचे पंटर दहशत पसरवतात आणि त्यामुळे पोलिसांनी या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. हर्ष महाजन, न्यूज 18 लोकमत, नागपूर. वळत पुढच्या बातमीकडे. मित्राच्या बिस्किटाच्या पुड्यातले 2 बिस्किट खाणं एका विद्यार्थ्याला महागात पडलंय. 2 बिस्किटं खाल्ल्याची तक्रार आल्यानंतर औरंगाबादमधल्या एका संस्था चालकानं निवासी शाळेतल्या विद्यार्थ्याला वायरनं बेदम मारहाण केली. इतकी की त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. मुलाची आई मुलाला भेटायला गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या या घटनेनं तमाम पालकांना धक्का बसलाय. 11 जुलैचा दिवस निरंजनला विसरता येणार नाही, कारण याच दिवशी तो ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा संस्था चालक रामेश्वर महाराज पवार यानं त्याला जोरदार मारहाण केली. वायरनं केलेल्या मारहाणीमुळे निरंजनच्या पाठीवर, हातापायांवर वळ उमटलेत, तसंच त्याचं डोकंही फुटलंय. निरंजनची चूक एवढीच होती की त्यानं भूक लागल्यावर मित्राच्या बिस्किटच्या पुड्यातले 2 बिस्किट न विचारता घेतले. ही माहिती त्या मित्रानं रामेश्वर महाराज पवारला दिली. त्यानंतर निरंजनला वायरनं मारहाण करण्यात आली. घडलेला प्रकार कोणाला सांगायचा नाही अशी ताकीदही देण्यात आली. निरंजन त्याच्या आजोबांना फोन लावून द्या असं सांगत होता, पण त्याच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. 4 दिवसांनंतर निरंजनची आई त्याला भेटण्यासाठी गेली असता हा सर्व प्रकार उघड झाला. निरंजनची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळलं. चैताली जाधव त्यांच्या मुलाला घेऊन घरी आल्या. पाठाच्या टायमाला बघतो म्हणे, पाठाच्या टायमाला आमचा पाठ झाला. मग मला वायल ते घेतलं. लगे आम्हाला ते कीर्तनाला जायचं होतं त्यांना, तेव्हा मला जायच्या टायमाला थांबलं होतं आणि पळता माझ्या डोक्यावर बी लागलं, म्हणजे चक्कर यासारखंच होत होतं. तिथं पडलो मी. निल्लोड मधल्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात हा प्रकार घडला. वारकरी शाळेत मुलगा बिघडणार नाही यासाठी चैताली जाधव यांनी मुलाला या शाळेत प्रवेश मिळवून दिला. धुळीमांडी करून फी भरणाऱ्या चैताली जाधव या प्रकारामुळे पुरत्या हादरून गेल्यात. मी रविवारी मुलाला भेटायला गेले होते, तर आहे ना त्यावेळेस त्याच्या गालाचे वळ बघितले. त्यावेळेस मी त्याला विचारलं, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. मला दुसऱ्या मुलांनी सांगितलं की बा त्याच्या पाठीवर बघा म्हणे मावशी, त्याला किती महाराजांनी मारलं म्हणून. मग नंतर आहे ना मी त्याला बघितलं तर माझं एकदम चिडले. मी महाराजांकडे गेले. निरंजनला अमानुष मारहाण करणाऱ्या रामेश्वर महाराज पवारला ताब्यात घेण्यात आलाय. गुन्हा दाखल करून महाराजास ताब्यात घेतलं व त्यास मान्य तालुका दंडाधिकारी यांच्या समोर आज हजर करीत आहोत. आणि याच्यामध्ये जो कोणी सामील असतील किंवा ज्यामध्ये ज्याचा हात असेल त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली. पालक त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी त्यांच्यापासून दूर ठेवतात, मुलांची फी भरतात. मात्र त्यांच्या मुलांना मारहाण होत असेल तर संस्था चालकांनी केलेला हा विश्वासघातच म्हणावा लागेल. सचिन जिरे, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. औरंगाबादमधल्या या धक्कादायक बातमीनंतर आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यात अनेक किलो सोनं घालणारे गोल्डमॅन आपण बघितलेले असतील. स्वस्त प्रसिद्धीचा तो सोपा उपाय. त्यामुळे इतक्या गोल्डमॅनमध्ये आता आपली छाप म्हणून ही स्पर्धा सोनं किती किलो घातलंय इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि त्यात माझं सोनं सर्वाधिक असा दावा केलाय प्रशांत सपकाळ यांनी. पुण्यातला नवीन गोल्डमॅन. हा गोल्डमॅन घालतोय 5 किलो सोनं. दागिन्यांची किंमत 1.5 कोटींपेक्षा जास्त. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा मन, सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन, तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. पुण्यातले पहिले गोल्डमॅन रमेश वांजळे यांनी मिळवलेला गोल्डमॅनचा किताब हे त्यांच्या प्रसिद्धीचं प्रमुख कारण होतं आणि त्यातूनच ते पुढे आमदारही झाले. त्यांची कॉपी केलेल्या भोसरीच्या गोल्डमॅन दत्ता फुगेंनी तर सोन्याचा शर्ट शिवला होता. आता मीच सर्वाधिक सोनं घालतो असा दावा करणारा नवा गोल्डमॅन समोर आलाय, प्रशांत सपकाळ. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा मन, सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन, तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. प्रशांत यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली आणि उदयाला आला पुण्यातला
नवा गोल्डमॅन. आवड लहानपणापासूनच होती. बप्पीदादाचे व्हिडिओ बघून जे त्यांना फेमस झालेत तसे मला पण आता पुण्यात पण खूप गोल्डमॅन झालेत. त्यांना जशी प्रसिद्धी मिळाली तशीच एक प्रकारे मला महाराष्ट्राने पूर्ण प्रसिद्धी दिलेली आहे. आणि जवळजवळ अंगावर 5 किलो सोनं आहे. ते 1.5 करोडचं आहे. अहो मंडळी, प्रशांतचं दागिन्यांचं कलेक्शन विचाराल तर तुमचे डोळे चांगलेच चमकतील. काय काय नाही हो त्याच्यात. गळ्यातील वेगवेगळ्या सोनसाखळ्या, ब्रेसलेट, कडं, सोन्याचं मजबूत घड्याळ, अंगठी, मोबाईल कव्हर ही सोन्याचं. अहो सिंड्रेलाचा काचेचा बूट इथपर्यंत माहिती असणारे आपण, त्यात या गोल्डमॅनची सोन्याचा काटेरी वरखा असणारी मोजडी पाहिल्यानंतर बाप्पा एवढा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो. कॉम्पिटिशन तर कोणासोबतच नाही तशी, पण एक आवड आणि एक महाराष्ट्रात पूर्ण नाव करायचं त्यामुळेच फक्त. काय वेगळं म्हणून सगळ्यांनी आता शूज केले, शर्ट केले, तर मी काहीतरी चेंज म्हणून शूज गोल्ड प्लेटिंग करून घेतले. गोल्ड प्लेटिंग महाराष्ट्रातून जवळजवळ रोजचे 100-200 कॉल येत असतात डेली. लग्न म्हणा, कुठला फंक्शन आहे, कार्यक्रम आहे, प्रत्येक जण करतो. प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर. बांधकाम व्यवसायातूनच भरभराटी झाल्याचा त्यांनी दावा केला. प्रशांतराव दागदागिन्यांनी अक्षरशः म्हणून गेले. प्रशांत सोन्याच्या दागिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेत. आता एवढे दागिने घालून फिरायचं तर सुरक्षा ही तगडी हवी ना भाऊ. म्हणून तर 8 ते 10 बाउन्सरच्या गराड्यात प्रशांतराव असतात. गोल्डमॅनमुळे मिळत असलेल्या स्वस्त प्रसिद्धीने प्रशांत सध्या खूपच खुश आहेत. थोडक्यात काय तर भाऊ आहे मोठा, त्याला नाही तोटा. उद्या खर्च. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. Do everything to make the Vienna Convention right a living reality. They have to allow review and reconsideration. They have rejected the argument that clemency is a form of review and reconsideration. They have not accepted the argument that resort to judicial review in Pakistan courts is good enough. And that is why they have said that you must allow review and reconsideration. As I read the judgment, the critical point of review and reconsideration. पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणानंतर समोर आलेला आहे असं साळवे म्हणतात. पाहूया याच बातमी संदर्भात आणखीनही काही महत्त्वाच्या घडामोडी. पाकच्या दाव्याची पोलखोल करण्यात आलेली आहे. सरताज अजीज हे पाक पंतप्रधानांचे सल्लागार, ज्यांनी दावा केला होता की भारतानं पाकच्या कैद्यांशी कित्येक वर्ष संपर्क करू दिला नव्हता. वास्तव असं होतं की 27 पाक हेरांवर रीतसर खटले चालवले. पाक अधिकाऱ्यांशी संपर्क सुद्धा झाला. पाकचा दावा असा होता की भारतीय हेर आहेत, तर भारतानं असा दावा केलेला होता की कुलभूषण जाधव हे निवृत्त नौदल अधिकारी आहेत. पाक असं वारंवार म्हणत होता की इराणमधून पाकमध्ये येताना त्यांना अटक करण्यात आली आहे. किंबहुना भारताचा दावा होता पाकनं इराणमधून अपहरण केलेलं आहे, अटक नाही. पाकने दावा केला 2003 मध्ये हेरगिरी सुरू केली कुलभूषण जाधव यांनी, तर भारत असं म्हणतंय निवृत्तीनंतर इराणमध्ये त्यांनी व्यवसाय सुरू केलेला होता. पाकनं दावा केला हेर असल्याचा, कुलभूषण जाधव हेर असल्याचा. तसा व्हिडिओ जाहीर करण्यात आला, कबुली दिली गेली. तर भारतानं दावा केला पाकनं छळ करून कुलभूषण जाधव यांच्याकडून वदवून घेतलं. अटकेनंतर काही महिन्यातच हा व्हिडिओ समोर आलेला होता. भारताचा आजचा दिवस विजयाचा दिन होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी पथकानं जेरबंद केला. दहशतवादांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र 2017 सारखा हा कारवाईचा फार्स तर ठरणार नाही ना, अशी शंका सुद्धा उपस्थित होतीये. पाहूया. कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला बेड्या.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार गजाड, पाकिस्तान दहशतवाद विरोधी पथकाचा दणका. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तान सरकारनं अखेर कारवाईचा बडगा उगारला. लाहोरहून गुजरावालाकडे जात असताना पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. दहशतवादाला खतपाणी घालणं तसंच दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली हाफिजला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाने हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर पाकिस्तानला हाफिज सईदवर कारवाई करावी लागली आहे. हाफिज सईदची अटक आज जी पाकिस्तानने लाहोर येथे केलेली आहे हे फक्त लबाड लांडग्याचं ढोंग आहे. लष्कर तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा हाफिज सईद मोरक्या असून 26/11ला त्याच्या इशाऱ्यावरूनच मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. भारतानं त्याला यापूर्वीच मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केले. तसंच भारतानं हाफिज सईदच्या दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावेही पाकिस्तानला देऊ केले. मात्र पुरावे अपुरे असल्याचं कारण पुढे करून पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करण्याचं टाळत होतं. 2017 मात्र भारताच्या दबावामुळे पाकिस्तान सरकारनं हाफिज सईदवर कारवाई केली होती. त्यावेळी त्याला दहशतवादी कायद्याखाली अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या 11 महिन्यांच्या आत त्याची सुटका करण्यात आली. त्यामुळे हाफिज सईदची अटक केवळ फारच ठरला होता. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्ताननं हाफिज सईदवर कारवाईचा बडगा उगारलेला असला तरी तो गेल्या वेळी सारखा फारसर ठरणार नाही ना, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मैं ये कहना चाहता हूं कि महेंद्र सिंह धोनी ने जानबूझ के ये वर्ल्ड कप हरवाया ताकि या बड़ी बात फिर से एक बार धोनी मैं कह रहा हूं जानबूझ के हरवाया तो नहीं चाहता था कि किसी की कैप्टनसी के नीचे वर्ल्ड कप जीता जाए, क्योंकि महेंद्र सिंह धोनी ने जब वर्ल्ड कप जीता था 2011 में 28 साल के बाद, वो सिर्फ महेंद्र सिंह धोनी के नाम ही रहना चाहिए. ये वो आदमी है जो अपनी कुर्सी के लिए किसी को भी बेच सकता है, किसी को कुछ भी कर सकता है. जडेजा बैटिंग कर रहा है, वही बॉलर, वही विकेट, वही समा, दे छक्का दे चौका, जैसे यूवी आता था मैच खोल देता था, राइट. और ये भाई साहब उसको जाके बोलते तू मार, पांडे को बोलते तू मार. इसने 2 बैट्समैन आउट करा दिए. अगर जडेजा आके इस तरह खेल सकता है तो तेरे को भी तो 12 बॉल में गिन के दिखा सकता हूं. अभी रिवाइंड करके देखो जो इसके स्लॉट में पड़ी हैं. जब ये चेन्नई सुपर किंग के लिए खेलता है तब तो उनको रख के मारता है यहां वहां, मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट. तो विराट के पास इतनी ताकत नहीं बेचारे के पास, क्योंकि वो फंसा हुआ इन लोगों के पास. अब भी उसको पता चलेगा, अब जब वो एनालिस्ट करेगा, जब क्रिकेट छोड़ेगा, आगे खेलेगा, उसको पता चलेगा कि धोनी कौन सी स्कीम के साथ खेलता था. चेन्नई सुपर किंग्स को तुम जिता सकते हो. महेंद्र सिंह धोनी 15 बॉल में 40 रन, 20 बॉल में 50 रन, 4 छक्के 4 चौके. तो उस दिन क्या तुमने चूड़ियां डालनी थी?